नमस्कार, मी रवींद्र थोरात. आपला भारत चॅनलच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. राज्यात 1 ते 8 मे दरम्यान थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र संकल्प सप्ताह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र या मोहिमेला सक्रिय सहभाग देत 1 ते 8 मे 2026 या कालावधीत राज्यभर संकल्प सप्ताह प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंध तपासणी व जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. या मोहिमेच्या 1 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सप्ताहात विविध विषयांवर आधारित उपक्रम राबवले जाणार असून नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदवण्याचे नियोजन करण्यात आले. 8 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने आठवडाभर राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यातील सप्ताहातील प्रमुख उपक्रम पुढील प्रमाणे असतील. थॅलेसेमिया सप्ताह 1 मे ते 8 मे 2026. 1 मे संकल्प व थॅलेसेमिया सप्ताहाचे उद्घाटन. राज्य जिल्हा स्तरावर संकल्प दिवस साजरा करणे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये थॅलेसेमिया निर्मूलनाची शपथ घेणे. जिल्हा राज्य स्तरावर मोहिमेचे उद्घाटन, प्रेस कॉन्फरन्स, मीडिया ब्रीफिंग, सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करणे. 2 मे शाळा व महाविद्यालयात जनजागृती दिवस. कॉलेजमध्ये व्याख्याने देणे, पोस्टर, निबंध स्पर्धा आयोजित करणे. कॅरियर म्हणजेच काय यावर सोपी माहिती सांगणे. युवकांमध्ये प्रीमॅच्युअर स्क्रीनिंगची गरज समजावणे. रिअल लाईफ केस स्टोरीज, इमोशनल कनेक्ट आयोजित करणे. 3 मे आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण दिवस. थीम कॅपॅसिटी बिल्डिंग. आशा, ANM, MPW यांचे थॅलेसेमिया व इतर हिमोग्लोबिन पॅथी आजारांवर प्रशिक्षण घेणे. अर्ली डिटेक्शन काउन्सिलिंग टेक्निक बाबत मार्गदर्शन करणे. फील्ड लेवल रिपोर्टिंग व फॉलोअप सिस्टीम कार्यान्वित करणे. 4 मे गर्भवती महिला व कुटुंब सल्ला दिवस. थीम हेल्दी फ्युचर जनरेशन. ANS क्लिनिकमध्ये तपासणी व समुपदेशन. हायरिस्क कपल लिस्ट तयार करणे. हायरिस्क कपलसाठी जेनेटिक काउन्सिलिंगचे नियोजन करणे. हेल्दी चाइल्ड प्लॅनिंग बद्दल मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करणे. 5 मे रुग्णसहाय्य व रक्तदान दिवस. थीम केअर फॉर एक्झिस्टिंग पेशंट्स. थॅलेसेमिया रुग्णांसाठी ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करणे. NGO ट्रस्ट यांच्या सहकार्याने रुग्ण व पालकांसोबत संवाद सत्राचे आयोजन करणे. फ्री मेडिसिन सपोर्ट किट्स डिस्ट्रीब्युशनचे आयोजन करणे. 6 मे तपासणी स्क्रीनिंग दिवस. थीम नो युअर स्टेटस. प्रत्येक जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आपला दवाखाना, HBT दवाखान्यामध्ये स्क्रीनिंग कॅम्प आयोजित करणे. HB इलेक्ट्रोफोरेसिस CBC तपासणी शिबिराचे आयोजन करणे. विशेषतः 18 ते 35 वयोगट, लग्न ठरलेले जोडपे यांची प्राधान्याने तपासणी करणे. डे केअर सेंटर मार्फत थॅलेसेमिया, हिमोफिलिया व सिकलसेल ॲनिमिया या तिन्ही आजारांच्या रुग्णांवर निदान, उपचार व प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी एक सामायिक डे केअर सेंटरद्वारे आरोग्य सुविधा पुरवणे. 7 मे जनजागृती रॅली व मीडिया दिवस. थीम मास अवेअरनेस मुवमेंट. सकाळच्या सत्रामध्ये थॅलेसेमिया व इतर हिमोग्लोबिन पॅथी आजारांबाबत जनजागृती करता जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रॅली, प्रभात रॅलीचे आयोजन करणे. रेडिओ, TV, सोशल मीडियावर प्रचार प्रसार करणे. स्थानिक नेते, सेलिब्रिटी यांचा सहभाग वाढवणे. 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिवस. थीम हिडन नो मोर, फाइंडिंग द अनडायग्नोस्ड, सपोर्टिंग द अनसीन. वर्ल्ड थॅलेसेमिया डे निमित्त सकाळच्या सत्रात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे नियोजन करणे. या कार्यक्रमाकरता सर्व जिल्ह्यांना VC द्वारे कनेक्ट करणे. उत्कृष्ट काम करण्याचा सत्कार, डॉक्टर, कर्मचारी, NGO, रुग्ण व पालक यांच्या सत्काराचे नियोजन करणे आणि पुढील वर्षासाठी रोडमॅप तयार करणे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच आपल्याला या सप्ताहाबाबत काय वाटते त्याबाबत व्यक्त व्हा. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, मुंबई. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.